नमस्कार मित्रांनो, आज आपण 7वा उतारा पाहतोय. सी द पॅरेग्राफ. निदाग समये मध्यान्हे एकः पथिकः मार्गेण गच्छति स्म. मार्गस्य उभयतः आम्रवृक्षाः सन्ति. तत्र सः खगानां कलरवं शृणोति. वृक्षच्छायायाम् उपविश्य शान्तः स आम्रफलानि भक्षयति. सन्तुष्टः भूत्वा स वृक्षान् प्रशंसन्ति. धन्याः ते महीरुहाः. छायापत्रसमान्विताः येभ्यः निराशाः न यान्ति पान्थस्थाः. पथिकः मनसि संकल्पं करोति, अहम् अपि स्वगृहे वृक्षान् आरोपयिष्यामि. पॅरेग्राफ लहान आहे आणि समजायला सोपं आहे. बघा आता पूर्ण वाक्यानं उत्तर होतं. शांत पथिकः किम भक्षयति. आपल्या लक्षात ताबडतोब वाचतानाच येईल की तिथे आम्रफलम आहे, आंब्याच्या झाडाखाली बसलाय तेव्हा तो आंब्याची फळं खातो. बघा बरं वाक्य. शांत स आम्रफलानी भक्षयति. एक मार्क सहज मिळणार. पथिक मनसी किम संकल्पम करोती. हे मात्र मध्ये कुठे नाही आहे, शेवटी आहे. अहम अपि. इथे तुम्हाला पथिक लिहावं लागेल. मी सुद्धा असं. स्वगृहे वृक्षान आरोपयिष्यामी. मी सुद्धा माझ्या घरी झाडे लावीन. अनेक वचन आहे. वृक्षान. आता प्रतिपदिकम लिखत आहे, सोपं आहे. मार्गस्थ मार्ग वरून आलेला आहे, पण मार्गम नसून नुसता मार्ग लिहायचा आहे. स तदमधून आहे. पथिक पथिक मधून आहे. फक्त विसर्ग काढा. आणि वृक्षान वृक्ष. वृक्ष हा पुल्लिंगी शब्द आहे. वृक्ष आहे, पण इथे लिहिताना तुम्ही वृक्ष लिहायचा, जसा देव नुसता लिहितो तसा. आणि आता तिसरा प्रश्न आहे. वाक्यम पुनर्लिखित्वा. यू टू राईट द सेंटेन्स अगेन and give the answer. सत्यम वा सत्यम. संतुष्ट भूत्वा स वृक्षान निंदती आहे का इथे. बघा बरं. प्रशंसंती आहे म्हणजे विरुद्ध अर्थ शब्द दिला, म्हणजे हे वाक्य असत्यम आहे. पण वाक्य लिहा आणि पुढे असत्यम लिहा. आणि शेवटचं बघा. माध्यम भाषा या सरलार्थम लिखत. एक पथिक. आता पथिकला ट्रॅव्हलर प्रवासी येतो. मार्गेण गच्छति स्म. इथे स्म आलाय म्हणजे भूतकाळ आहे. आणि हा भूतकाळ जात असे. यूज टू हा शब्द वापरला पाहिजे इंग्रजीत. वन ट्रॅव्हलर यूज टू गो बाय द वे. आणि मराठीमध्ये एक प्रवासी मार्गाने जात असे. जात होता लिहिलं तर ते चुकेल. जात असे असं लिहिलं पाहिजे. आजचा आपला 7वा उतारा संपलाय. आपल्या हळूहळू लक्षात येईल, आपल्याला हिंमत येईल, आत्मविश्वास येईल आणि आपण चांगले गुण मिळवाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.